असतील तुझ्याकडे पैसे? काल झाला ना पगार, हातात पैसे आले, ते पण पूर्ण 30 दिवसाची, एक पण सुट्टी नाही, गाडा नाही. अरे मग कुठे गेले पैसे? तेच तर कळत नाही यार. थोडे रूम भाड्याला दिले, थोडे लाईट बिलला, थोडे मेसला, थोडे घरी, थोडे 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 करता करता सगळे संपले रे. आता महिना कसा काढायचा? या मित्राकडून 200, त्या मित्राकडून 500, आणि परत पगार झाला तर त्यांचे फेडायचे. संपतो पगार. ठीक आहे रे, नको टेन्शन घेऊ. आपल्या मुलांचं असंच असतं. आणि कधी गरज पडली तर मला माग ना. मित्राला पैसे मागायची कसली लाज? वाटते यार लाज. मित्रांनाच काय, घरच्यांना पण पैसे मागायला लाज वाटते. याच्या आईला भोबल्यात फिरलो असतो, खिसारी कामं असता तर वाटली नसती लाज. पण सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीचे 12 बनू नको, 1 बनू नको, राब 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 राबतो, तरी खिसारी कामा त्या गोष्टीची अतिशय 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 लाज वाटते. एकदम मस्त. हा. कोणी विचारलं काय चाललं, कसं चाललं, तर बोलावंच लागतं मस्त, कारण मुलांचं आयुष्य हे असंच असतं.